डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. बीड जिल्ह्यातील मुकादमानं फसवणूक करून कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात डांबून ठेवलेल्या राहुरी तालुक्यातील कनगर येथील ऊसतोड कामगारांची पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या विशेष प्रयत्नानं सुखरूप सुटका केली गेली आहे. ठेंगे यांच्या या कामगिरीबद्दल सर्व कल्याण अनुसूचित जाती आणि जनजाती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब बुचुडे यांनी त्यांचे आभार मानून त्यांना बढती देण्याची मागणी केली आहे. सर्व कल्याण अनुसूचित जाती आणि जनजाती संघटना मी मुजाहिद पठाण नगराध्यक्ष कनगर येथील काही व्यक्तींना दत्तू तोंडे यांनी कर्नाटकमध्ये नेऊन बांधकाम वीटभट्टीवर कामाला लावले आणि त्यानंतर त्यांना बळजबरीने काम करण्यास सांगितले. पण नंतर त्यांना परत गावी आणण्यासाठी नकार दिल्यामुळे त्यांनी आम्हाला कळवले की एका व्यक्तीने आम्हाला दत्तू तोंडे ह्या व्यक्तीने आम्हाला कर्नाटक येथे नेऊन बळजबरीने काम करायला सांगितले, काम करण्यास भाग पाडले. मग आम्ही राहुरी स्टेशनचे पोलीस संजय ठेंगे साहेब यांना सर्व हकीकत सांगितली आणि त्या हकीकतनुसार त्यांनी आम्हाला बऱ्याचपैकी मदत केली आणि आम्ही त्या कामगारांना पुन्हा त्यांच्या कनगर गावात आणून सोडले. त्याबद्दल संजय ठेंगे साहेबांचे मनापासून अभिनंदन. जय महाराष्ट्र. सर्व कल्याण अनुसूचित जाती जमाती संघटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याकडे कनगर गावातील आदिवासी भिल्ल समाजाचे कामगार, बीड जिल्ह्यातील सोनीमा गावातील काही कामगार डांबून ठेवलेले होते. डांबून ठेवते आणि काम 4 कारखान्यावरती काम केलं त्यांनी आणि त्यांना एका हाणमार करून विनयभंग करण्यात आला. त्यावेळेस मला फोनद्वारे माहिती मिळाली आणि अधिकृत माहिती असल्यामुळे मी समक्ष जे जोडपे कर्नाटकमध्ये बागलकोट गावात बिलगी तालुक्यात कारखान्यावरती होते ते डांबून ठेवले, त्यांना पूर्ण हाणमार केली होती. गेल्यासारखी पहिल्यांदा मी त्यांना दवापाणी केला. नंतर त्यांना विचारपूस केली तर सत्य माहिती अशी समोर आली की त्यांना जो मालक आहे दत्तू तोंडे याने डांबून आणि हाणमार करून आणि एक महिला, त्या महिलेवर वाईट नजर होती त्याची आणि त्याला 2 लाख रुपये तुझ्या नावावर टाकतो असं त्या महिलेला आश्वासन देऊन आणि तू माझ्यासोबत चाल असं खोटं सांगून ते भीतीपोटी ते घाबरून गेले. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की आमचा हिशोब लवकरात लवकर करून घे आणि ते हिशोब झाल्यानंतर आम्हाला आमच्या गावी पोच कर. तर त्याने याचा राग धरून त्यांना आणखीनच मारहाण केली. त्या मारहाणीमुळे आम्ही समक्ष भेट देऊन ते कुटुंब आपलं कनगर गावात सोडून आणलेले आहेत आणि राहुरी पोलीस स्टेशनचे ठेंगे साहेब यांनी मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे बी हार्दिक अभिनंदन करतो. आम्हाला असं मिळालं की निरोप की कामगार ऊसतोड कामगार कामासाठी बीड जिल्ह्यात नेण्यात आले, परंतु त्यांना तिथून फसवून आणि कर्नाटकमध्ये नेलं आणि तिथं गेल्यानंतर त्यांचा कामाचा पट्टा पडल्यानंतर त्यांना मारहाण चालू केली. त्या माणसाने एका बाईवरती वाईट नजर ठेवली. तिला म्हणे तू इथंच थांब, तू जाऊ नको, तू गेल्यानंतर जर गेली तर तुला हाणमार करीन मी, तुझ्या पोरांना जीवित धोका आहे, जर गेली तर तू जाऊ नको असं म्हणतास त्यांनी काय केलं की आमचा हिशोब कर, आम्हाला जायचं आहे घरी असं म्हणल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टरमध्ये टाकलं आणि जंगलात त्यांना फिरवायला लागला टाकून ट्रॅक्टरमध्ये. रात्रीचं पण तिकडं जंगलातच ठेवत होता तो आणि कारखान्यावर नाही ना अड्ड्यावरती नाही, तिकडे जंगलातच ठेवीत होता आणि त्याच्या बायकोला स्वयंपाक करून त्यांना पोस करायला लावायचा. पण ते जंगलातून इकडे त्यांना माणसांमध्ये आणत नव्हतं. असे ते 4 माणसं त्यांनी बंदिस्त करून ठेवले होते. आम्ही गेल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तिथं गेलो, त्याला कळवलं पोलीस स्टेशनने की ते माणसं इथं आण, पण त्यांनी बी आमची दखल घेतली नाही लवकर. जेव्हा नगरच्या PSI साहेबांना कॉल जोडले, इथून त्यांचं कॉन्टॅक्ट झालं, तेव्हा त्यांनी आम्हाला मदत केली. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील सोनी मोहा येथील ऊसतोड मुकादम दत्तू तोंडे यानं कनगर येथील कामगारांना बीड जिल्ह्यात ऊसतोड असल्याचं खोटं सांगून कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बिलगी इथं नेलं. तिथं कामगारांना डांबून ठेवलं गेलं.
या प्रकरणी दादासाहेब बुचुडे यांनी संघटनेमार्फत वरिष्ठ स्तरावर मदत मागितली असता राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मदतीच्या सूचना दिल्या गेल्या. कामगारांच्या सुटकेसाठी बुचुडे बिलगी, कर्नाटक या ठिकाणी पोहोचले. मात्र स्थानिक पोलिसांनी सहकार्य करण्यास टाळाटाळ केली. अशा कठीण प्रसंगी संजय ठेंगे यांनी तातडीनं बिलगी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. तिथून प्रतिसाद न मिळाल्यामुळे बुचुडे यांनी बागलकोट पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळीही संजय ठेंगे यांनी बागलकोट पोलीस अधीक्षकांशी सविस्तर चर्चा करून प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आणून दिलं. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच कर्नाटक पोलिसांनी हालचाल करत दत्तू तोंडे याच्या तावडीतून कामगारांची मुक्तता केली आहे. संजय ठेंगे यांच्या संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे अनेक गरीब कुटुंबांचे प्राण वाचलेत. सीमेपलीकडे जाऊन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या अशा अधिकाऱ्याचा गौरव होणं गरजेचं असल्याचं बुचुडे यांनी म्हटलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08.